जनतेचे आभार मानतो. लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल केली जाणार आहे. आम्ही अंबानी कुटुंबाचे आभार मानतो. आम्ही माधुरीसाठी व्याकुळ झालोत. लवकरात लवकर ही कार्यवाही पूर्ण करावी असं राजू शेट्टी म्हणालेले आहेत. माधुरीवर जे काही उपचार करायचे ते नांदणीतच करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल अंबानी कुटुंबियांचं आणि विशेषतः अनंत अंबानींचं मनापासून आभार. लवकरात लवकर आमची माधुरी परत द्या एवढीच त्यांना विनंती, कारण तिच्या सहवासाविना आम्ही सारे व्याकुळ झालेलो आहोत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया. राहुल गांधींच्या निवासस्थानी काल इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 25 पक्षांचे 50 नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी पीपीटी प्रेझेंटेशन दिलंय. मतदार यादीतील घोळांचा यावेळी राहुल गांधींनी पुनरुच्चार केला. या सगळ्या आरोपांना इंडिया आघाडीतील नेत्यांनीही समर्थन दिलं. त्यामुळे आता 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे. आज दुपारी प्रेसमध्ये जे त्यांनी सांगितलं ते सगळ्या लोकांना प्रेझेंटेशन दिलं, पण त्याच्याही पेक्षा आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी त्यांचं घर बघायला आलो होतो. अतिशय सुंदर जेवणाची व्यवस्था स्वतः प्रियंकाजींनी केलेली होती आणि अतिशय वॉर्म वेलकम आम्हाला त्यांनी दिलं. महाराष्ट्रामध्ये तब्बल 40 लाख संशयित आमदार असल्याचा गंभीर आरोप संशयित मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. महाराष्ट्र कर्नाटकात 5 पद्धतीनं मतांची चोरी झाली असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा डिजिटल डेटा त्यांनी मागवला. तसंच मतदान केंद्राचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं, मात्र ते आम्हाला दिलं नाही असं ते म्हणाले. Electronic voter data, not only of current election, but of the last 10-15 years. And if they do not give us CCTV footage, they are partaking in the crime. Now, if the Election Commission is not partaking in the crime, I'm absolutely convinced they are. The data is showing they are. They should give us. राहुल गांधींना निवडणूक आयोगानं भेटीचं निमंत्रण दिलंय. पत्रकार परिषदेनंतर कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलंय. आज दुपारी 1 ते 3 दरम्यान दिल्लीमध्ये ही भेटीची वेळ आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले. त्यानंतर निवडणूक आयोगानं भेटीचं निमंत्रण दिलं. महाराष्ट्रामध्ये मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिपची चोरी झाली अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपानंतर भाजप आक्रमक झाली आहे. वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. राहुल गांधींच्या आरोपाचं भाजपनं खंडन केलंय. राहुल गांधी जेव्हा पुरावे मागितले तेव्हा माझे शब्दच पुरावे आहेत असं ते म्हणाले. हा काय आणि कोणत्या चित्रपटातला डायलॉग आहे का असा सवाल भाजपच्या संबित पात्रांनी उपस्थित केला. तसंच राहुल गांधी हे नकली गांधी असल्याचा पलटवारही संबित पात्रांनी केला. आप गांधी परिवार के हो सकते हैं, आप गांधी जी नहीं है, तो नकली गांधी परिवार के लोग ये न सोचे कि उनके शब्द ही देश का शासन है. सुप्रीम कोर्ट के जज भी नहीं कह सकते हैं. इलेक्शन कमीशन भी प्यार भरा पत्र लिखा है कि आइए चर्चा करेंगे. हु आर दे? कॉन्सिक्वेंसेस फेस करना पड़ेगा. क्या है ये? क्या है ये? बाहुबली है आप. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट झाली. राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीच्या वेळी दोघींची भेट झाल्याची माहिती आहे. बुधवारपासून उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 25% अतिरिक्त टॅरिफ बॉम्ब टाकलाय. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींनी टीका केली आहे. शेतकऱ्यांचं हित हे सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है. भारत अपने किसानों के, पशुपालकों के,
और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा। और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा चीनकडून विरोध करण्यात आलाय। अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावल्यानंतर चीनची भूमिका समोर आली आहे। टॅरिफ धोरणाच्या दुरुपयोगाला स्पष्ट विरोध असल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी दिलेली आहे। दरम्यान चीनच्या या भूमिकेवरती अमेरिका काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रशियाचे अध्यक्ष पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबद्दल माहिती दिली आहे। पुतीन यांचा हा दौरा 2025च्या अखेरीस होण्याची शक्यता आहे। अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दौऱ्याला अधिकचं महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे।